काही प्राचीन राजधान्या आहेत दुर्गरूप असलेल्या, त्यांची नावं राजमान्य आहेत. तिथे गव्हर्नमेंटच्या कृपा कटाक्षाने आपण म्हणूया, किंवा त्यांना वाटलं असेल आर्किओलॉजीला, डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजीला, त्याच्यामुळे तिथे किरकोळ स्वरूपाची उत्खननही झाली आहेत, सॅम्पल एक्सकॅव्हेशन्स झालेली आहेत. होतं कसं की जुन्या साईट्सवर नवीन शहर वसलेली आहेत. उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीचं देता येईल, आपलं जुन्या दिल्लीचं देता येईल. म्हणजे पांडवांचं इंद्रप्रस्थ, त्या इंद्रप्रस्थाच्या ढिगाऱ्यावर जुनी दिल्ली वसलेली आहे. तिथे तुम्ही कसं एक्सकॅव्हेशन्स करू शकणार? त्याच्यामुळे जिथे शक्य झालं तिथे गव्हर्नमेंटने, सरकारने एक्सकॅव्हेशन्स केली आणि त्याच्यामधून जी काही चित्र उमटली आहेत ते आत्ता मी म्हटलं त्याला दुजोरा देणारीच आहेत. या सगळ्या ठिकाणच्या उत्खननामध्ये तटबंदींचे अवशेष सापडलेले आहेत आणि ही सगळी शहर ही हिंदुस्थानचा जो काही प्राचीन इतिहास आहे त्या प्राचीन इतिहासाशी निगडीत आहेत. या सगळ्या शहरांच्या तटबंद्यांच्या क्षेत्रफळाचा आकार त्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत, पण आज जे काही तुम्हाला दिसतंय, आज जे काही उत्खननामधून बाहेर आलेलं आहे त्याच्यापेक्षा निश्चितच कितीतरी पटींनी मोठा होता असं आपण एक गृहीतक मांडलं तर ते मला वाटतं धाडसाचं नाही होणार. मौर्य साम्राज्याचा कालखंड जो आहे चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू झालेला, त्या मौर्य साम्राज्याच्या कालखंडात दुर्गशास्त्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झालेली आहे, अतिशय मोठ्या प्रमाणावर. हे आपण कशावरनं म्हणू शकतो तर मौर्यांचा राजगुरू जो आहे कौटिल्य आहे, विष्णुगुप्त आहे, चाणक्य, ज्या कोणी नावाने जी कोणी ती व्यक्ती आहे ती विलक्षण व्यक्तिमत्वाची व्यक्ती आहे. अत्यंत धोरणी, अत्यंत हुशार. हुशार हा शब्दही फार तोकडा होईल किंवा अगदीच खुजा वाटेल अशा व्यक्तिमत्वाचा हा माणूस आहे जो कोणी आहे तो. त्याने जे काही लिहिलंय ज्याला कौटिल्यीय अर्थशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र असं या नावाने आम्ही आज ओळखतो, तर त्यांनी त्याच्या अर्थशास्त्रामध्ये त्याच्याही अगोदर जे त्याचे पूर्वसुरी जे होते त्या पूर्वसुरींची नावं त्याने कोट केलेली आहेत त्याच्या लिखाणामध्ये. त्याच्यामध्ये तो मनूचं नाव घेतो, त्याच्यामध्ये तो बृहस्पतीचं नाव घेतो, त्याच्यामध्ये नारदाचं नाव घेतो, त्याच्यामध्ये तो विशालाक्षाचं नाव घेतो, त्याच्यामध्ये तो कौणपदंताचं नाव घेतो, त्याच्यामध्ये तो आंभियाचं नाव घेतो, त्याच्यामध्ये तो द्रोणाचं नाव घेतो. आणि ह्या सगळ्यांची नावं किंवा त्यांनी मांडलेले विचार तो स्वतःच्या लिखाणात वापरतो, त्यांना तो कोट करतो आणि कोट करून मग तो त्यांना काउंटर करतो की ह्यांनी हे असं असं म्हटलंय दुर्गांच्या विषयी, पण हे असं असं आहे, हे चुकीचं आहे म्हणून कौटिल्य असं असं म्हणतो. या पद्धतीचं ते बोलणं आहे त्याच्या अर्थशास्त्रामध्ये. अर्थ आपण याचं असं काढू शकतो की मौर्य काळाच्या अगोदरही, अर्थात मी मगाशी म्हटलं की त्याची लिखित प्रमाणं जरी तुमच्या हाती आलेली नसली, आज उद्या येतीलही कदाचित, तर ही आज जरी तुमच्या हाती आलेली जरी नसली ही प्रमाणं, तरी ज्याला आपण तर्कशुद्ध कमेंट्स म्हणतो किंवा तर्कशुद्ध आर्ग्युमेंट्स म्हणतो, तर त्या आधारावर तुम्ही हे म्हणू शकता. आणि शेवटी कौटिल्य म्हणतोच आहे, या सगळ्या लोकांची नावं घेऊन तो सांगतोय की यांनी दुर्गांच्या विषयी असं 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 म्हटलेलं आहे. कारण ही माणसं किंवा ह्यांनी रचलेले दुर्गस्थापत्याचे विचार किंवा दुर्गतत्वज्ञान असल्याशिवाय बुद्ध काळाच्याही अगोदर असलेली 16 महाजनपदं ही राजधान्यांच्या स्वरूपात दुर्गरूप स्वरूपामध्ये, या सगळ्या 16 महाजनपदांच्या राजधान्या दुर्गरूप स्वरूपात तुम्हाला सापडणार नाहीत अदरवाईज. त्याच्यामुळे हे पक्क आहे. तर कौटिल्य त्याच्या ग्रंथामधून ह्या सगळ्यांच्या जी अभ्यासयुक्त अभ्यासू मतमतांतरं आहेत त्याचा तो विचार करत, त्याच्यावर स्वतःचं मत प्रकट करत, नेमकं अचूक मत प्रकट करत, कौटिल्य आपला अर्थशास्त्रावरील ग्रंथ जो आहे त्याचा राज्यशास्त्रावरील म्हणूया आपण पॉलिटी किंवा पॉलिटिक्स, याच्यावर पॉलिटिक्स हाही चुकीचा शब्द आहे, पॉलिटी हाच योग्य शब्द आहे. तर त्या पॉलिटीवरचा हा जो ग्रंथ आहे कौटिल्य अर्थशास्त्र म्हणून, त्याने तो तशा पद्धतीने लिहिलेला आहे.
म्हणजे साधारण बुद्धपूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळ याच्यामधला हा जो काल आहे का, हा दोन कालखंडामधला हे जे अंतर आहे, तर त्या म्हणजे ही काही शतकं आहेत. तर त्याच्यामधल्या राज्यव्यवस्थेचं, त्याच्यामधल्या समाजव्यवस्थेचं, समाज जीवनाचं, अर्थकारणाचं अतिशय प्रभावी असं चित्रण या ग्रंथामध्ये उमटलेलं, अर्थशास्त्रामध्ये अर्थात, तुम्हाला दिसतं. किंबहुना हा जो कालखंड, आत्ता मी जो कालखंड म्हटलं, त्या कालखंडावर प्रकाश पाडणारं सुसंबद्ध आणि परिपूर्ण असं आपण त्याला म्हणू, असं हे एकमेव प्रबंध स्वरूप असं लिखाण तुम्हाला आढळतं. कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्राची सुरुवात करतानाच सांगतो की हे राज्य हे 7 भागांमध्ये, त्या दिवशी आपण बोललो सप्तांग थिअरी जी आहे, तर हे 7 भागांनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये राजा आहे, त्याच्यामध्ये अमात्य आहे, त्याच्यामध्ये जनपद आहे, त्याच्यामध्ये दुर्ग आहेत, त्याच्यामध्ये कोश आहे, त्याच्यामध्ये सैन्य आहे आणि मित्र, सप्तांग थिअरी ज्याला आपण म्हणतो. तर अशा 7 अंगांचं राज्य बनतं. राजा हा त्याच्या शिरोभागी असतो, सैन्य मित्र हे त्याचे 2 पाय असतात, कोश हे त्याचं उदर असतं, दुर्ग ही त्याची छाती असते, धड असतं, अमात्य आणि जनपद हे त्याचे 2 हात असतात. अशा पद्धतीची कौटिल्याने राज्य ह्या संकल्पनेची त्याला ही रचना अभिप्रेत आहे आणि ती त्याने त्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुसंगतपणे मांडलेली आहे. या 7 अंग किंवा 7 प्रकृती असं तो म्हणतो राज्याच्या. याच्या संबंधात नीतिशास्त्र आणि पुराणांच्या मधले जे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये किंचितसा फरक असेल, पण बाकी बेसिक प्रिन्सिपल्स जी आहेत, मूलभूत तत्त्वज्ञान आहे, त्याच्यात कुठेही फरक नाही. कौटिल्याच्या क्रमवारीशी ते सगळे मिळते जुळते आहेत. मात्र सगळ्यांच्या यादीमध्ये आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांच्या यादीमध्ये दुर्ग या विषयाचा उल्लेख अतिशय प्रामुख्याने केलेला आहे आणि दुर्गांचा क्रम जो आहे तोही आपण ज्याला उजवा म्हणू तसा बराचसा उजवा आहे. अध्यक्ष प्रचार आणि दुर्गविधानम ही 2 प्रकरणं मौर्यकालीन दुर्गशास्त्र तुम्हाला अतिशय सुरेख आणि सुबक पद्धतीनं उलगडून सांगतात. अध्यक्ष म्हणजे अर्थशास्त्रामध्ये अध्यक्ष प्रचार नावाचा जो अध्याय आहे, म्हणजे अध्यक्षाचं कार्य, त्या खात्याचा जो कोणी, त्याचं कार्य काय, त्याचं कामाचा स्कोप काय, हे दुसऱ्या अधिकरणातील 2 संपूर्ण अध्याय दुर्गांची बांधणी आणि दुर्गातील नगरांची रचना याच्यासाठी डेडिकेटेड आहेत. इतकंच नाही तर त्याच्यानंतर देखील आता ही 2 प्रकरणं केवळ दुर्ग हा विषय बोलतात, पण अर्थशास्त्र खूप मोठं आहे. तर त्या नंतरच्या सगळ्या अनेकविध प्रकरणांच्या मध्ये दुर्ग आणि त्यांच्या संबंधीचे अनेक असंख्य उल्लेख तुम्हाला सापडतात. दुर्ग या विषयाचं महत्त्व, त्यांचे उपयोग, त्याचं विषयीचं उत्तम निरीक्षण या उल्लेखांच्या मधून तुमच्या अनुभवाला येतं आणि त्या काळातील दुर्ग ह्या विषयाचं अपरिहार्यपण, त्याच्या विना चालत नाही अशी गोष्ट तुमच्या लक्षात येते. तुम्हाला ती अतिशय प्रकर्षाने जाणवते असं म्हटलं तरीही चालेल. अध्यक्ष प्रचार म्हणून जे काही प्रकरण आहे पहिलं, या प्रकरणाच्या सुरुवातीला ते सांगतात की मोठा जो समूह एखादा आहे तर त्या समूहाच्या राहण्यासाठी नवीन स्थळं कुठे आणि कशी वसवावी, इथून तो कौटिल्य सुरुवात करतो विषयाला. मग जिथे जनपद, ह्याला तो जनपद म्हणतो, जनपद जिथे वसलेलं असेल किंवा वसलेलं नसेल अशा ठिकाणी परदेशातून म्हणजे राज्याच्या इतर भागातून लोक आणून
किंवा आपल्याच राज्यातल्या दाट लोकवस्तीच्या भागातनं काही लोक आणून तिथे जनपद वसवावं, स्थलांतरित करून त्या लोकांना, असं कौटिल्य सांगतो. तो म्हणतो शूर शेतकऱ्यांची, आपण गेल्या वेळेला बोललोय, थोडंसं रिपीट होणार आहे पण इलाज नाही आहे त्याला, कारण अनेक लोक या वेळेला नवीन आलेली कदाचित असतील ऐकायला. तर तो म्हणतो मूलतः शूर शेतकऱ्यांची वस्ती असलेली, कारण ही माणसं शेतकरी तर आहेत. शिवकाळात तुम्हाला दिसतं पावसाळ्याचे 4 महिने मोहिमा बंद, तेव्हा जे सैन्य असायचं त्यांची घरची शेतीबाती करून, दसऱ्याला कापणी करून, खळं मोकळं करून ही माणसं, ज्याला आपण सीमोल्लंघन म्हणतो, नवीन मोहिमांच्यासाठी तयार असायची. मूलतः शेतकरी, मात्र लढवय्ये शेतकरी. कौटिल्यही तेच नेमकं सांगतं की शूर शेतकऱ्यांची वस्ती असलेली गावे वसवावी, सरहद्दीवर आणि जनपदात ये जा करण्यासाठी, म्हणजे सरहद्दीवर तुमची जी राज्याची देशाची सीमा आहे त्या सीमेवरून जनपदात येण्या जाण्यासाठी दार असल्यासारखे दुर्ग दोन्ही बाजूला बांधावेत. अर्थ असा की सीमा सुरक्षित कराव्यात दुर्गांनी. अंतपाल नावाचा अधिकारी आहे, तर अंतपालाच्या अधिकाराखाली, आधिपत्याखाली या दुर्गांची निर्मिती करण्यात यावी आणि त्या दुर्गांचं योगक्षेम, दुर्गांचा योगक्षेम हा मी शब्द वापरतोय, तर त्या दुर्गांचा योगक्षेम ह्या अंतपालासारख्या अधिकाऱ्याने नीट चालवावा असं कौटिल्य म्हणतोय. हे जे जनपद आहे, हे मोठी जी वसाहत आहे, मोठा समूह जिथे राहतो आहे, राज्य म्हणूया आत्ताच्या परिभाषेमध्ये त्याला हवं तर या जनपदाच्या मध्यभागी राज्याचं जे उत्पन्न आहे किंवा महसूल आहे, रेव्हेन्यू आहे, तर जमा होण्याचं ठिकाण म्हणून एक जागा निर्माण करावी. त्याला त्याने नाव दिलंय स्थानीय. तर हे स्थानीय म्हणजे 800 गावांच्या समूहाचं मध्यवर्ती ठिकाण, बहुधा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आपण ज्याला म्हणू, असं काहीतरी असावं ते. त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा खाली कमी आकाराने असलेलं, त्याला तो म्हणतो द्रोणमुख. त्या द्रोणमुखात 400 गावांचं नेतृत्व आहे त्याच्याकडे. कारवटिके नावाचं अजून एक त्याच्यापेक्षा लहान युनिट आहे, ते 200 गावांचं आहे. आणि 10 गावांचं सगळ्यात छोटं युनिट जे आहे त्याला तो संग्रहण असं नाव देतो. हे जे स्थानीय आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आपण म्हणतो, हे मी म्हणतोय, त्याचा नेमका अर्थ काय असेल कदाचित दुसरा असेल, विद्वानांच्या दृष्टीने तो कदाचित वेगळा असेल. त्याच्यामुळे त्यांची क्षमा मागून मी हे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स हा शब्द वापरतोय. पण हे मला समजण्यासाठी मी सांगतो, त्याचा अर्थ तोच आहे असं नाही. पण जे काही आहे हे 800 गावांचं जे हेडक्वार्टर्स आहे, हे जे स्थानीय आहे, हे वास्तुविशारदांनी पसंत केलेल्या जागी पुन्हा याच्यावर विचार होत होता. दिशा साधनं, कुठे हवं, कुठे उतरण हवी, कुठे नदी हवी, कुठे उंचवटा हवा, या सगळ्यांचा अभ्यास करून मग ते ठरवलं जायचं की अमुक ठिकाणी हे स्थानीय असायला हवं किंवा द्रोणमुख असायला हवं. मग ते नद्यांच्या संगमावर असेल किंवा कधी कोरड्या न पडणाऱ्या जलाशयाच्या काठावर असू शकेल. कारण पेरिनियल वॉटर, 12 महिने पाणी पुरवठा, जिथे लोक राहणार तिथे अहो पाणी नसेल तर राहतात का? नाही. मग अशा ठिकाणी की 12 पाणी आहे. म्हणजे आपण गेल्या वेळेला म्हटलं होतं, आठवत असेल कदाचित तुम्हाला, की जगातल्या सगळ्या संस्कृती ह्या 12 वाहणाऱ्या नद्यांच्या काठावर वसलेल्या आहेत. प्राचीन संस्कृती, अगदी प्राचीनतम काळापासूनच्या. तर असं हे स्थानीय, पुन्हा आपण मुद्द्यावर येऊया, तर हे जे स्थानीय आहे ते अशा जलाशयांच्या काठावर, इधर ते मग वर्तुळाकार असेल, राऊंड आकाराचं असेल, चौरस असेल, लंबचौरस असेल, तर हे असं वसलेलं असायला हवं. हे जे जनपद आहे त्याच्यामध्ये निरनिराळ्या मालांच्या बाजारपेठा असायला हव्यात. आणि हे जनपद खुष्कीच्या मार्गाने, खुष्कीच्या म्हणजे रोडने, ज्याला आपण भूमार्गाने आपण म्हणूया त्याला, तर भूमार्गाने
आणि जलमार्गांनी राज्याच्या इतर प्रदेशांशी जोडलेलं असायला हवं. हे जे स्थानीय आहे, हे 800 गावांचं जे हेडक्वार्टर्स आहे, या स्थानीयाच्या भोवती निरनिराळ्या रुंदीचे 3 खंदकांचे 3 लेयर्स असायला हवेत सुरक्षेच्या दृष्टीने. कारण ते तिथे त्या भागाचा महसूल जमा होतोय, कोश जमा होतोय, खजिना जमा होतोय, तर त्याचं संरक्षण करणं हे नितांत गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही सगळी तयारी की हे 3 खंदक असायला हवे, त्यांची खोली अमुक पाहिजे, त्याची रुंदी अमुक प्रमाणात पाहिजे खोलीच्या. या खंदकांचे तळ जे आहेत ते दगडांनी लेवल केलेले असायला हवेत. कारण स्पष्ट आहे, खंदकात पाणी असतं, जर तिथे माती असेल तर ते पाणी जिरून जाईल जमिनीमध्ये. त्याच्यामुळे वॉटरप्रूफिंग म्हणून ते खंदक दगडांनी बांधलेले असायला हवेत, म्हणजे ते पाणी 24 तास 12 महिने त्या खंदकामध्ये राहील. किंवा मग ते म्हणतात की जर पाणी जिरत नसेल जमिनीमध्ये तर त्याच्या ज्या बाजू आहेत, त्याच्या ज्या बाजूच्या भिंती आहेत, तिथे दगडांचं क्लॅडिंग करणं किंवा विटांचं क्लॅडिंग करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जिवंत पाण्याचे झरे असायला पाहिजेत किंवा दुसरीकडून पाणी सोडून ते खंदक भरायला पाहिजेत. परत ते नुसतं भरून चालणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये जर ते पाणी स्थिर राहिलं, पाणी कुजेल, दुर्गंधी येईल. त्याच्यामुळे ते पाणी जे खंदकातलं आहे ते वाहतं असायला हवं. आणि हे सगळं कौटिल्य सांगतो, हे मी नाही सांगत आहे. तर ते पाणी वाहतं असायला हवं. मग त्याच्यासाठी ते पाणी वाहून जाण्यासाठी आणि दुसरं पाणी तिथे येण्यासाठी तशा रचना केल्या जायला हव्यात. हे जे पाणी आहे, हे जे खंदक आहेत, त्याच्यामध्ये मगरी सोडायला हव्यात, त्याच्यामध्ये कमळांचे वेल असायला हवेत. आणि सगळ्यात जो आतला खंदक आहे त्याच्यापासून काही अंतरावर उंची जी त्याची समजा 10 फूट उंची असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट रुंद असलेला तो खंदक तो अशी तटबंदी तिथे बांधायला पाहिजे. खंदकातली जी माती येते त्या मातीचा उपयोग करून हा तटबंदी तुम्ही बांधा, असं कौटिल्य सांगतो. या खंदकांच्या बाहेरच्या बाजूला, 3ऱ्या खंदकाच्याही बाहेरच्या, सगळ्यात बाहेरच्या बाजूला काटेरी झुडपं लावा, विषारी वेली लावा. आणि उरलेली जी माती आहे खंदक प्रचंड, आता तुम्ही मगाशी म्हणालात, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पाटलीपुत्रासारखं जे शहर आहे राजधानीचं 9.5 मैल लांब आहे, 1.5 मैल रुंद आहे, आणि त्याच्या भोवती किती 250 फूट रुंदीचा आणि 60 फूट खोलीचा खंदक होता. किती माती निघाली असेल त्याच्यातून. तर ही सगळी माती शहर जे आहे ज्याच्यासाठी तुम्ही हे खंदक खणताय त्या शहराचं लेवलिंग करण्यासाठी, जिथे सपाटी असमतल असेल तर तिथे ती जागा समतल करण्यासाठी आणि बालेकिल्ल्याचा उंचवटा बनवण्यासाठी ही माती वापरली जायला हवी, असं कौटिल्य सांगतो. किंवा त्या मातीचा उपयोग शहरातली घरं किंवा राजवाडे हे बांधण्यासाठी करायला हवा, असंही कौटिल्य तुम्हाला स्पष्ट करतो. हा जो तट आहे त्या तटाच्या वर रुंदी, आता समजा 40 फूट रुंद आहे जर तट, तर त्याच्या दुप्पट उंच असलेली विटांची भिंत, म्हणजे ज्याला वप्र असं म्हणतात, वप्र प्राकार, तर ती वप्र बांधून घ्या, असंही कौटिल्य सांगतो. ती किती रुंद असायला हवी, तर त्या भिंतीवरून रथ धावता आला पाहिजे इतकं. तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं की मोहेंजोदडो हडप्पाची जी तटबंदी आहे शहरांची, 5,500 वर्षांपूर्वीची तटबंदी जी आहे, विटांची बांधलेली तटबंदी, ही जवळजवळ 40-50 फूट रुंद आहे. ही कल्पना आपण नाही करू शकत, पण हे आहे, ते दिसतंय तिथे तुम्हाला. तर तो म्हणतो की रथांची हालचाल होण्याएवढी, कौटिल्य म्हणतो की रथांची हालचाल होण्याएवढी ती तटबंदी रुंद असायला हवी म्हणून. आणि तो म्हणतो कदाचित विटा नसतील. पुन्हा हे भौगोलिक क्षेत्रीय वैशिष्ट्य आहे की विटा जर नसतील तर विटांच्या ऐवजी मोठाल्या दगडांची तटबंदी बांधा. या तटबंदीच्याच लांबी रुंदीचे बुरुज, तो म्हणतो अट्टालक बुरुज तुम्ही बांधून घ्या.
त्या बुरुजामध्ये उतरायला, खाली उतरायला जिने असायला हवेत. 2 बुरुजांच्या मधलं अंतर जे आहे ते साधारण 30 दंड, 30 हात म्हणजे 180 फूट जवळजवळ इतकं असायला. म्हणजे हा बाणफेकीचा टप्पा आहे. म्हणजे साधारण बाण दोन्हीकडचे 2 बुरुजावर, इकडे या बुरुजावरचा त्या बुरुजावर जाईल इतपत अंतरावरच तुम्ही बुरुज बांधा. कारण बाण हे, धनुष्यबाण हे त्या काळातलं महत्त्वाचं शस्त्र आहे की जे तुम्हाला लांबून वेध घेता येतं शत्रूचा. असं धनुष्यबाण हे एकमेव शस्त्र आहे. म्हणजे भृशुंडी आहे, शतघ्नी आहे, जी दगडफेकीची यंत्र आहेत, तर ती तुम्हाला दाखवतातच. ते तुम्ही वापरू. गोफणगुंड्यासारखं अगदी बेसिक शस्त्र आहे, तेही तुम्ही वापरू शकता. पण साधारण म्हणजे ग्रंथकारांची जी, प्राचीन ग्रंथकारांची जी मांडण्याची पद्धत आहे ते म्हणतात बाणफेकीच्या अंतरावर असायला हवं. तर त्याप्रमाणे बुरुजांचं अंतर ठरलेलं असतं. 2 बुरुजांच्या मध्ये एक प्रतोली असायला हवी, देवडी असायला हवी. ती 2 मजली असायला हवी. त्याच्यामध्ये बुरुज आणि देवडी ह्याच्यामध्ये ते म्हणतो की झडपा असलेलं, झडपा म्हणजे कवर असलेली, जे उचलठेव करता येतील असं कवर असलेलं, यांत्रिक आणि छिद्रांनी युक्त असं इंद्रकोश नावाचं एक स्थान असायला पाहिजे. त्या इंद्रकोशाचा उपयोग 3 धनुर्धारी, धनुष्यबाण वापरणारी माणसं करू शकतील अशी ती जागा असायला हवी. म्हणजे एक 2 दंड रुंदीचे म्हणजे 6 किंवा 12 फूट रुंदीचे मार्ग अथवा चर्या, जलचर्या असं तो म्हणतो, वर खाली जाण्यासाठी असायला हव्यात. शत्रूचा हल्ला करण्यासाठी दुष्कर अशा ठिकाणी तटाच्या बाहेरच्या बाजूला सैनिकांच्यासाठी सुरक्षित मार्ग म्हणजे प्रधावानिका असं तो त्याला नाव देतो, असायला हवेत असं कौटिल्य म्हणतो. म्हणजे कदाचित ज्याला आपण भुयार म्हणतो त्या पद्धतीचं हे तत्कालीन रूप असायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये आत जा ये करण्यासाठी भक्कम अशी निष्किर द्वारं किंवा दरवाजे असंही तो त्याला म्हणतो, ती सुद्धा असायला हवी. तो म्हणतो, कौटिल्य पुढे म्हणतो, हे दुर्गांच्या बाबतीमध्ये हे कुठलं चाललंय, अध्यक्ष प्रचार ह्या प्रकरणामध्ये असलेले हे दुर्गांच्या संदर्भातले उल्लेख आहे. तो म्हणतो, आक्रमण करणारा जो शत्रू आहे त्या शत्रूला तुम्ही नाना प्रकारचे अडथळे उभे करा. त्याच्यात गुडघे मोडणारी म्हणजे येणारं जे सैन्य आहे त्या सैन्याचे गुडघे मोडतील अशा प्रकारची यंत्र काहीतरी आहेत. त्याला तो जानुभंजनी असं नाव देतो. तर जानुभंजनी म्हणजे जानू म्हणजे गुडघा, तर गुडघा मोडणारं जे काही यंत्र आहे तशा नावात म्हणजे ती जानुभंजनी यंत्र. शूळ, सापळे, काटेरी तारा, त्याला तो कंटक प्रतिसर असं नाव देतो. अहिपृष्ठ, तालपत्र, शृंगाटक, श्वदंष्ट्र हे बहुतेक काही प्रकारचे सापळे किंवा पाश असायला हवेत. अहि म्हणजे साप, अहिपृष्ठ म्हणजे सापाच्या पाठीसारखं असलेलं वगैरे. ह्याची डिटेल्स ड्रॉइंग्स किंवा वर्णनं नाही आहेत, पण ह्यातले कोणी तज्ज्ञ असतील त्यांनी या विषयावर अभ्यास नक्की करावा. एक नवीन दालन तुमच्या आमच्यासाठी उघडं होईल. तापलेले तवे, पाण्याची डबकी अशा नाना अडथळ्यांनी युक्त मात्र वरून झाकलेला असा मार्ग दिसलो नाही पाहिजे ते दुर्गाभोवती निर्माण करून घ्यावा असं कौटिल्य सांगतो. तटबंदीच्या दोन्ही बाजूला आतून बाहेरून एक ठराविक अंतर ठेवून, ठराविक माप घेऊन तो म्हणतो की दार निर्माण करावं. दारासाठी तो म्हणतो 5 ते 8 दंड म्हणजे 30 ते 48 फूट अशी अवरस सवरस तो म्हणतो जागा निवडायची. 15 ते 18 हात एवढ्या उंचीचा 1 मजली दरवाजा त्याच्यावर असावा. त्याच्या तळमजल्यावरच्या 1/5 भागामध्ये एक दालन, एक विहीर आणि एक सीमागृह म्हणजे ज्याला आपण कस्टम्स हाऊस म्हणतो तसं असावं, जिथे तो अधिकारी बसत असेल, ये जा करणाऱ्यांच्यावर नजर ठेवत असेल, काय आत गेलं काय बाहेर आलं याची नोंद करत असेल, तर ते ऑफिस आहे तिथे.
त्याच्या 1 भागामध्ये समोरासमोर दोनही रचना त्याने सांगितलेली आहे. हे स्टँडर्डाइज्ड आहे. तो म्हणतो हे 2 समोरासमोर असलेले ओटे आणि मधल्या जागेत 2 दरवाजे आणि एक खोली असायला हवी. वरचा जो मजला आहे तो वास्तूच्या प्रमाणाच्या अर्धा किंवा 1/3 एवढा असावा. त्याच्या भिंती ज्या आहेत त्या वास्तूच्या त्या विटांच्या असाव्यात. हा वरच्या मजल्याचं बोलतोय. खालचा मजला बहुधा दगडी असावा. वरचा मजला हलका करायला हवा, त्याच्यामुळे विटांचं बांधकाम कदाचित केलेलं असेल. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर रायगडला आपले जे स्तंभ आहेत गंगासागराच्या काठावर, ते खालचे 2 मजले आहेत त्यांचे ते दगडी आहेत आणि वरचे मजले आहेत, आत्ता जो 1 मजला शिल्लक आहे तो विटांचा आहे. कदाचित त्याच्यावर एखादा मजला अजून होता असेल किंवा नसेल. त्याची नोंद जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण त्याच्याविषयी काही ठामपणे उल्लेख करू शकत नाही. पण त्या पद्धतीचं बांधकाम म्हणजे स्टोन आणि ब्रिक कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं बांधकाम होतं. आजही घरांचे जे चौथरे आहेत ते दगडी चिऱ्यांचे करतात आणि वरती चिऱ्याचं किंवा मग विटांचं घर उभं करतात. त्या पद्धतीचं हे बांधकाम तो त्या काळामध्ये देखील होतं हे तो सांगतोय आपल्याला. त्याच्यामध्ये 2 जिने वर जायला, एक प्रदक्षिण मार्गाने म्हणजे डावीकडून उजवीकडे फिरत जाणारा जिना आणि एक भिंतीमध्ये असलेला गुप्त मार्ग असायला हवेत असं कौटिल्य नेकीने सांगतो. महाद्वार जे आहे दुर्गाचं, त्या महाद्वारामध्ये एक छोटं द्वार ज्याला आपण दिंडी दरवाजा म्हणतो हल्ली, तेही असायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी माणूस आला म्हणून मोठं दार उघडायचं अशी गरज नाही. दाराच्या बाहेरच्या बाजूनं हत्तींची धडक मारून मोडून काढण्यासाठी लोखंडी टोकदार खिळ्यांचा वापर करावा हे कौटिल्य तुम्हाला 2500 वर्षांपूर्वी सांगून ठेवतो. दुर्ग उतरून जाण्यासाठी एक वेगळा हस्तिनख नावाचा मार्ग तयार करावा. दरवाजा बाहेरचा जो खंदक आहे त्या खंदकावर ड्रॉब्रिज पाहिजे, जो तुम्हाला म्हणजे तो खंदक पार करण्यासाठी तो पूल पाडता येतो आणि पुन्हा उचलून ठेवता येतो. तर तसा एक ड्रॉब्रिज असायला हवा. किंवा पाणी येऊ न देता मातीचाच मार्ग करावा असंही तो सांगतो. म्हणजे शत्रूचं आक्रमण आलं तर तो मार्ग मोडून काढता येतो आणि चारी बाजूला पाणी भरता येतं. पण ड्रॉब्रिज किंवा जो ओढून घेता येण्याजोगा पूल आहे तो जास्त श्रेयस्कर, कारण तो तुम्हाला येणं जाणं तुमचं सोपं करतो. त्याच्यामध्ये तो दरवाजांचे अनेक प्रकार सांगतो. तो पुष्करिणी द्वार असं नाव घेतो, तो मंडूक द्वार असं नाव घेतो, तो कुमारीपूर असं एका दरवाजाचं नाव घेतो. मी आत्ता म्हटलं तसं हे वैशिष्ट्य आहेत. याचे खरे अर्थ काय आहेत हे यामध्ये कोणी संशोधन करू पाहत असेल तर त्यांच्यासाठी हे एक उत्तम दालन उघडं करण्याजोगं आहे की ह्या गोष्टी, ह्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे मागे मी गेल्या लेक्चरला जे सांगितलं होतं तुम्हाला की फिलो ऑफ बायझँटियम जो आहे त्याने लिहिलेली आणि त्याने काढलेली ड्रॉइंग्स आज अवेलेबल आहेत. तो कौटिल्याचा समकालीन आहे. आपल्याकडे ते नेमकं झालेलं नाही, नष्ट झालेलं आहे. किंवा ॲज युजल आपल्याकडे जे बेदरकारी असते, बेफिकिरी असते, त्याच्यामुळे आपलं अनेक गोष्टी आपण हातातून घालवलेल्या आहेत. तर हे सगळं तो सांगतो की ह्याच्यामध्ये हे दरवाजे काय पाहिजेत, ह्याच्यामध्ये कसं ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही चऱ्या करा. चऱ्या म्हणजे छोटे खंदक भिंतीच्या कडेला बांधून घ्या आतल्या बाजूला की ज्याच्यामध्ये तुम्हाला शस्त्र ठेवता येतील किंवा आग लागणारे पदार्थ असेल, तेल असेल, राळ असेल, गंधक असेल, सोरा असेल, ह्या गोष्टींचा साठा त्या चऱ्यामध्ये करता येईल की युद्धकाळामध्ये ते सगळं हाताशी असेल तुमच्या. ते शोधायला कुठेतरी जायला लागणार नाही असा त्याचा हे सांगण्यामागचा हेतू आहे. तटबंदीयुक्त शहर जे आहे याची रचना कशी असायला पाहिजे याचं विवेचन कौटिल्याने मोठ्या साक्षेपानं आणि विस्तारानं केलेलं आहे. या विषयाच्या मांडणीला तो जेव्हा हात घालतो तेव्हा तो सांगतो की जनपदाची वस्ती स्थापन कशी करावी ते तर त्याने सांगितलं अगोदर. नंतर तो म्हणतो दुर्गांची बांधणी, त्याचं बाह्यरूप कसं असावं तेही त्याने सांगितलं. खंदक कुठे पाहिजेत, कसे पाहिजेत, पाणी हवं, त्याच्यामध्ये
कमळाचे वेली हव्यात, मगरी हव्यात, वगैरे वगैरे वगैरे. ते त्याने सांगितलं. मग तो सांगतो की दुर्गाचा अंतर्भाग हे जे शहर आहे, हे तटबंदीयुक्त जे शहर आहे त्याचा अंतर्भाग म्हणजे आतलं शहर कसं असायला हवं ते तो सांगतो. तो म्हणतो की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे 3 राजमार्ग बांधायला पाहिजेत शहरामध्ये. आणि ते 3 जिथे एकमेकांना क्रॉस करतात, ते जे मध्ये चौकटी तयार होतात, त्या चौकटीमध्ये नगरातले सगळे विभाग तुम्ही बसवा. म्हणजे 3 इकडून 3 तिकडून, म्हणजे 3 3 6 आणि 6 12 असे 12 मुख्य दरवाजे या नगराला असतात. त्या नगरामध्ये उत्तम पिण्याच्या पाण्याची सोय, पाणी वाहून नेण्यासाठी पाट आणि छन्न मार्ग म्हणजे छुपे रस्ते असा तो उल्लेख करतो. माझ्या मते हे छन्न पथ किंवा छन्न मार्ग जे आहेत ती बहुधा अंडरग्राऊंड किंवा कव्हर्ड ड्रेनेज सिस्टीम असावी. पाणी वाहून जाण्यासाठी आहे, ते स्टॉर्म वॉटर ड्रेन घालवण्यासाठी आहे. तर हे छन्नपथ असावे. तो म्हणतो सामान्य, हे रस्त्यांची मोजमापही त्याने दिली. तो म्हणतो सामान्य रस्ते जे नॉर्मल आहेत ते साधारण 24 फूट, राजमार्ग, गुरचराईचे मार्ग, बंदरं, व्यूह, स्मशानं, गावं यांचे जे मार्ग आहेत ते जास्त रुंद असायला हवेत, ते 48 फूट रुंद असायला हवेत. सेतू म्हणजे पूल किंवा वन अरण्यातले जे मार्ग आहेत ते 4 दंड म्हणजे साधारण 24 फूट रुंदीला असायला हवेत. हत्ती ज्याच्यावरनं अरण्यातले जातात त्यांच्यासाठीचे जे मार्ग आहेत ते साधारण 12 फुटाचे असायला हवेत. रथांसाठीचे मार्ग 10 फूट. ही सगळी अंतर गुरांच्यासाठी आहेत, त्यांच्या पायवटा आहेत, त्यांची रुंदी वेगळी. माणसांच्यासाठी लहान जनावरं जी आहेत, गाई बैल आहेत, त्यांच्यासाठी असलेली 2 हात म्हणजे साधारण 4 फूट 5 फूट एवढं असावं असं कौटिल्याचं मत आहे. हे सगळं आहे, हे दुर्गांच्या मध्ये असलेल्या शहराच्या रचनेचा भाग आहे आणि तोही स्टँडर्डाईज केलेला आहे. हे वैशिष्ट्य आहे. जी सर्वोत्कृष्ट जागा आहे या नगरातली, जिथे 4ही वर्णाचे लोक राहणं शक्य आहे, अशा ठिकाणी राजाचं निवासस्थान असावं. आता हे निवासस्थानाविषयी तो बोलताना तो अनेक गोष्टी सांगतो की त्याची दिशा कुठे असावी, ते कुठल्या दिशेला फेसिंग असावं, पाठी काय असावं, डावीकडे काय असावं. राजाचं घर हे मध्यवर्ती आणि त्या मध्यवर्ती घराच्या चहू बाजूंनी, कारण राजा महत्त्वाचा आहे, दुर्गात राहणारा, राजधानीत राहणारा, आणि ह्या राजाच्या घराच्या 4ही बाजूंना काय काय असायला, कुठल्या दिशेला काय असायला हवं याचं दिशादिग्दर्शनही कौटिल्य करतो. तो म्हणतो राजाचं जे घर आहे ते पूर्वेकडच्या दिशेला तोंड करून किंवा उत्तरेकडे उत्तराभिमुख असावं. आचार्य आहेत, पुरोहित आहेत, यांची निवासस्थानं किंवा जी यज्ञागारं आहेत किंवा जे पाण्याचे ठाव आहेत, तलाव जे आहेत, मंत्र्यांची निवासस्थानं कुठे आहेत, पाकशाळा कुठे आहे, हत्तीशाळा कुठे आहे, बाजारपेठ कुठे आहे, हुन्नरी कारागीर कलावंत कुठे राहणार आहे, क्षत्रियांचे म्हणजे फौजा जे आहेत ती माणसं कुठे आहेत, भांडार स्टोअर हाऊसेस वेअर हाऊसेस जी आहेत ती कुठे आहेत, कोशागारं आहेत ती कुठे असायला हवीत, कुठल्या दिशेला असायला हवी, अधिकारी सेवक जी माणसं आहेत यांची निवासस्थानं कुठे आहेत, आयुधागारं आहेत म्हणजे जिथे शस्त्रागारं आहेत ती कुठे असायला हवी, धान्याचे व्यापारी यांनी कुठे राहायचं, कारखान्यांचे म्हणजे डिपार्टमेंट्सचे जे अधिकारी आहेत त्यांनी कुठे राहायचं, सेनाधिकारी जे आहेत, मिलिटरीचे जे अधिकारी जे आहेत त्यांनी कुठल्या दिशेला राहायचं, अन्न आहे, मध आहे, मांस आहे यांचे विक्रेते त्यांनी कुठे राहायचं. कारण हे शहर आहे, 18 पगड जातीचं शहर आहे. इथे सगळ्या पद्धतीची माणसं आणि त्या माणसांना सेवा पुरवणारं इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे या शहरामध्ये. हे तटबंदीने युक्त असलेला हे शहर आहे, हे नगर आहे, हे पुर आहे, हा दुर्ग आहे. याच्यामध्ये वेश्या आहेत, याच्यामध्ये नर्तकी आहेत, वैश्य आहेत, त्यांच्या वस्त्या कुठे असायला पाहिजे, जनावरांचे गोठे कुठे असायला हवेत, गाड्या आहेत, रथ ठेवण्याच्या जागा आहेत, कोष्टी आहेत. हे सगळं हे एकही शब्द माझा नाही आहे, हे कौटिल्य सांगतोय.
इतकं तो बारीक विवेचन करतोय. टोपल्या विणणारे बुरुड जे आहेत ते कुठे आहे, चामड्याचं काम करणाऱ्यांच्या वस्त्या कुठे असायला हव्यात, चिलखत आहेत, शस्त्र शिरस्त्राण्यांचे काम करणारे लोहार आहेत, शूद्र आहेत, त्यांच्या वस्त्या कुठे असायला हव्यात, पण्यगृह आहेत, बाजारामध्ये असलेली स्टोअर हाऊसेस जे आहे, औषधागार आहे, केमिस्ट लागतो ना हल्ली, तर जिथे वैद्यांना त्यांची औषधं मिळतील, मुळ्या मिळतील, जडी असेल, बुटी असेल, तर हे कुठे असायला हवं, कोशगृह कुठे, गोशाळा कुठे, अश्वशाळा कुठे, यांच्या जागा कुठे कुठे आणि कशा असाव्यात याचं दिशा दिग्दर्शन कौटिल्य दुर्गविधानम या त्याच्या प्रकरणामध्ये करतो. नगरदेवता, ते जे नगर आहे, ते जे शहर आहे, त्याची अधिष्ठात्री देवता जी आहे, त्या देवतेचं स्थान कुठे कुठल्या दिशेला असायला हवं. कुलदेवता, त्यांची मंदिरं, इतर देवता ज्या स्थानदेवता असतील त्यांची मंदिरं, वास्तुदेवता आहे, ब्राह्मण आहे, दिक्पाल आहे, दिशांच्या देवता आहेत आणि त्यांची मंदिरं आहेत, चारही वर्णांची स्मशानं आहेत, पाखंडी, चांडाल यांच्या वस्त्या आहेत, त्यांचंही वर्णन कौटिल्य नेमकं करतो. एक खूप छान उदाहरण तो देतो. उदाहरण नाही म्हणता येणार त्याला, एक खूप छान फॅक्ट तो सांगतो की जिथे वस्ती नाही आहे, नगरात मध्ये सगळीकडे वस्ती होऊन काहीतरी एक भाग असा तुम्ही शिल्लक ठेवा की जिथे कोणाचीही वस्ती नाही, तिथे सराया उभारा, तिथे धर्मशाळा उभारा. बाहेर गावाहून येणारे जे व्यापारी आहेत, एका नगरातून दुसऱ्या नगरात जाणारे, देश पालथा घालणारे जे सार्थवाह आहेत, त्यांच्या राहण्याची सोय त्या कोपऱ्यामध्ये करायची. तिथे वस्ती कुठेही नाही, आजूबाजूला त्यांच्या लोकल वस्ती नाही, त्यांना वेगळं आयसोलेशनमध्ये आहेत. ते आयसोलेशन हा शब्द आत्ता तुमच्या आमच्या खूप परिचयाचा, नको एवढा परिचयाचा झालेला आहे. तर त्यांना तिथे दुसरी गोष्ट तो सांगतो की जेव्हा ही व्यापारी मंडळी तुमच्या जनपदामध्ये प्रवेश करतात, तेव्हा सरहद्दीवरचे जे दुर्ग आहेत, त्या दुर्गांचा जो अधिकारी आहे त्याने त्यांची शस्त्र काढून घ्यायची, त्या व्यापाऱ्यांकडची ती शस्त्र सील करायची आणि ती सील करून ते व्यापारी जेव्हा निघतील बाहेर जायला तेव्हा त्यांच्या हातात द्यायची. म्हणजे शहरात मुक्कामाला असेपर्यंत त्या व्यापाऱ्यांकडे शस्त्र राहणं, हा सावधपणाचा कळस आहे. हा सावधपणाचा कळस आहे. हे इतकं म्हणजे इतका चाणाक्ष, इतका विचक्षण माणूस आहे हा, अत्यंत बारीक सारीक. आत्ता मगाशी मी जी काही नावं घेतली, ह्या सगळ्यांचा विचार त्याने नगर रचना करताना आणि ह्यांची दिशा दाखवलेल्या आहेत त्याने. हडप्पा मोहेंजोदडोच्या सिटीजमध्ये, शहरं जी आहेत तिथे तुम्हाला तिथे दर 3 घरांच्या मागे एक विहीर दिसते तुम्हाला, विटांनी बांधलेली. हाच वारसा आहे. हा आज्ञापत्रात पंतामात्य सांगतात की गडावर जागी जागी टाकी तळी खोदा आणि पावसाळ्यापर्यंत पुरेल इतकं पाणी तुमच्याकडे जखिरीयाचं म्हणजे साठवणीचं म्हणून तुमच्याकडे असलं पाहिजे. पाणी महत्वाचं आहे. दुर्ग जिथे माणसं राहतात, जिथे लढाऊ सैन्य राहतं, ते उपाशी तपाशी राहिलं तर त्या लढण्याला आणि त्या सैन्याला काही अर्थ राहणार नाही. हा बेसिक विचार यांनी प्राचीन काळापासून, हडप्पापासून तो शिवकाळापर्यंत तुम्हाला चालत आलेला दिसतो पाण्याचा.